हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. प्रिव्हियस लेक्चरपर्यंत आपण ज्या काही स्ट्रॅटिफाईड आणि सिंपल रँडम सॅम्पलिंग आहे, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग मेथड आहे, ह्या सर्व डिस्कस केलेल्या होत्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन हा जो काही पार्ट आहे त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. बघा, स्टॅटिस्टिक्समध्ये आपण जो काही डाटा रिसर्च करतो किंवा जो काही सब्जेक्टवरती आपण रिसर्च करतो त्याच्यासाठी जो काही डाटा तुम्ही कलेक्ट करता, इन्फॉर्मेशन जो काही कलेक्ट करता, तो व्यवस्थित एखाद्या फॉर्ममध्ये म्हणजेच क्लासिफाईड करणं खूप गरजेचं असतं. जर तुम्ही क्लासिफाईड डाटा केला नाही तर त्याच्यावरती व्यवस्थितरित्या रिसर्च तुम्हाला करता येणार नाही. व्यवस्थितरित्या तुम्हाला त्या डाटाचं सिलेक्शन किंवा सॅम्पलचं सिलेक्शन करता येणार नाही आणि एक व्यवस्थितरित्या टेबल फॉर्ममध्ये तो डाटा तुम्हाला पुट डाऊन करता येणार नाही. त्यामुळं एखाद्या टेबल फॉर्ममध्ये रिसर्च जो काही डाटा करायचा आहे तो डाटा तुम्हाला टॅब्युलेशन फॉर्ममध्ये किंवा एखाद्या टेबल फॉर्ममध्ये पुट डाऊन करण्याच्या अगोदर त्याचं क्लासिफिकेशन करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि हेच क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन या टॉपिकमध्ये त्यांनी सांगितलेलं दिसून येतं की क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन म्हणजे काय. तर द कलेक्टेड डाटा ऑलवेज गेट इन द कॉम्प्लेक्स नेचर सो वी कॅन नॉट अंडरस्टँडिंग सो देअर इज नीड टू क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन. Classification means data is divided into different groups with the help of their similar items. Classification, it is process of according data, the process of arranging data किंवा according data into different groups according to similarities. आता क्लासिफिकेशन आणि टॅब्युलेशन म्हणजे काय पाहून झाल्यानंतर की क्लासिफिकेशन म्हणजे काय, एक सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर जो काही डाटा तुम्ही कलेक्ट करता तर त्या डाटाचं व्यवस्थितरित्या वर्गीकरण करणं खूप महत्त्वाचं असतं, म्हणजेच क्लासिफाईड करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर क्लासिफाईड केलेल्या डाटाचं तुम्हाला एक टेबल फॉर्ममध्ये तो डाटा पुट डाऊन करणं महत्त्वाचं असतं, म्हणजे त्याला आपण टॅब्युलेशन असं म्हणतो. तर क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन म्हणजे काय पाहून झाल्यानंतर काही ऑब्जेक्टिव्ह क्लासिफिकेशनचे आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे. थेरॉटिकली न्यूमेरिकल तर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणारच आहोत, पण त्याच्या आधी जो काही थेरॉटिकल पार्ट आहे तो आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. ऑब्जेक्ट्स ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर इट कंडेन्स अँड सिम्प्लिफाईज कॉम्प्लेक्सिटीज. ज्यावेळेला डाटा तुम्ही एकत्रितरित्या करता तर त्याचं क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन करते वेळी द कॉम्प्लेक्सिटी ऑफ डाटा कॅन बी रिमूव्ह अँड डाटा गेट इन द सिम्पल मॅनर. ऑब्जेक्ट काय सांगतं क्लासिफिकेशनचं, एम ऑफ सिम्प्लिसिटी, एक सिम्प्लिसिटी त्याच्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं असतं. जो काही डाटा तुम्ही कलेक्ट केलेला आहे, जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही डाटाच्या स्वरूपात कलेक्ट केलेली आहे, हा डाटा किंवा ही इन्फॉर्मेशन ड्यू टू प्रिपेअर क्लासिफिकेशन योग्यरित्या प्रिपेअर करणं महत्त्वाचं आहे, क्लासिफाईड करणं महत्त्वाचं आहे, एक टेबल फॉर्ममध्ये ती घालणं महत्त्वाचं आहे. ऑफ द डाटा कॅन बी रिमूव्ह, जर नको आहे तो डाटा रिमूव्ह करणं महत्त्वाचं आहे. अँड डाटा गेट इन द सिम्पल मॅनर, इतकं सिम्पल तुम्ही क्लासिफिकेशनमध्ये डाटा घालू शकता किंवा त्याचं वर्गीकरण करणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, इट अनेबल्स कम्पॅरिझन. क्लासिफिकेशन डाटाचं केल्यानंतर एका इन्फॉर्मेशनची दुसऱ्या इन्फॉर्मेशनशी किंवा एका कंटेंटची दुसऱ्या कंटेंटचं कंपॅरिझन करता येतं. इझिली तुम्हाला रिसर्चसाठी जे काही इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, जे काही इन्फॉर्मेशन रिक्वायर आहे, ती क्लासिफिकेशन नंतर योग्य पद्धतीनं त्याच्यामध्ये एखाद्या ग्रुप आणि अनदर ग्रुपमध्ये योग्य पद्धतीनं कंपॅरिझन तुम्हाला साधता येतं. कधी, तर क्लासिफिकेशन केल्यानंतर. टू कम्पेअर ऑन ग्रुप टू अनदर ग्रुप ड्यू टू क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन इट इज पॉसिबल. थर्ड पॉइंट आहे, इट रिव्हील्स पॅटर्न. टू नाव इम्पॉर्टंट फिगर, it reveals pattern. A table shows the way in which items are distributed in various groups. For example, in the above table we may find the majority of the students are male, the majority of the students are below 2, that the number of unemployed students in more than that of employed students. Such a pattern may not be revealed if data are not put in classes. रिव्हिल्स पॅटर्नचा अर्थ काय, तर हे ऑब्जेक्ट काय सांगतं, जर जो काही डाटा तुम्ही कलेक्ट केला त्याचं क्लासिफिकेशन योग्य पद्धतीनं केलं, तर फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे डाटा असेल मेल आणि फिमेल स्टुडंट्सचा जर तुम्ही कलेक्ट केला असेल तर त्याचं योग्य पद्धतीनं क्लासिफिकेशन केलं की मेलच्या कॉलममध्ये मेलचे, फिमेलच्या कॉलममध्ये फिमेलचे, असं क्लासिफाईड केला तर डाटा तुम्हाला सुटेबल होऊ शकतो. नेक्स्ट, इट गिव्स
prominence to important figures, म्हणजे to now important figure. If there are important figure, if any due, we know important figure in the data. त्यातला important figure किंवा important data कोणता आहे हे क्लासिफिकेशन नंतर तुमच्या लगेच ते लक्षात येतं. It enables to analyze data further. For analysis, classification is useful for to analyze the data. एखाद्या सिंपल सेंटेन्स मध्ये आपण त्याचं वर्णन करू शकतो. नेक्स्ट, इट हेल्प्स अस इन ड्राफ्टिंग द रिपोर्ट to now trend of the data. Due to prepare classification and tabulation, we now the trend of the data that the majority and minority items in the data. ड्राफ्टिंग द रिपोर्ट्स किंवा रिपोर्ट्सचं ड्राफ्टिंग करण्यासाठी तुम्हाला क्लासिफिकेशन महत्त्वाचं ठरतं आणि त्यानुसार तुमचा डाटा एक चांगल्या पद्धतीनं टेबल फॉर्ममध्ये घालता येतो. हे पाहून झाल्यानंतर बेसिस ऑफ क्लासिफिकेशनचे कोणकोणते आहेत हे देखील महत्त्वाचं आहे. फर्स्ट म्हणजे जिओग्राफिकली, सेकंड क्रोनॉलॉजिकली अँड क्वालिटेटिव्ह अँड लास्ट आहे क्वांटिटेटिव्ह. आता जिओग्राफिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय? बेसिस ऑफ क्लासिफिकेशन बघताना देअर आर 4 बेसिस ऑफ क्लासिफिकेशन ॲज फॉलोज. 4 क्लासिफिकेशन्स आहेत. त्यातला फर्स्ट म्हणजे जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. जो काही सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करता त्यानुसार तुमचं रिसर्च ठरतं आणि रिसर्च ठरल्यानंतर कोणत्या पद्धतीनं डाटा तुम्ही कलेक्ट करणार आहे, टेबल फॉर्म त्याच्यासाठी कोणता यूज करणार आहे हे ठरत असतं. फर्स्ट म्हणजे जिओग्राफिकली क्लासिफिकेशन. आता जिओग्राफिकल क्लासिफिकेशन मध्ये इफ डाटा अरेंज्ड अकॉर्डिंग टू द जिओग्राफिकली क्लासिफिकेशन म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही डाटा कलेक्ट करत असाल तर तो स्टेट वाईज, सिटी वाईज तुम्ही काय करू शकता, डाटाचं डिस्ट्रीब्युशन करू शकता. डाटा मे बी अरेंज्ड अकॉर्डिंग टू नेशन्स, स्टेट, districts, cities and village etc. Depending upon the nature of the inquiry, for example the urban population of Maharashtra can be present city wise as follows. फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे बुकमध्ये की जर महाराष्ट्रामध्ये अर्बन एरियामधील पॉप्युलेशन जर तुम्हाला रिसर्च करायचं असेल की किती आहे, सिटी वाईज किती आहे, तर महाराष्ट्रातले असे अलोकेशन आपण घेणार की मेन अलोकेशन घेणार की त्याच्यामध्ये किती संख्या आहे पॉप्युलेशनची. बघा, अर्बन पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्र, नेम ऑफ द सिटी, सिटीनुसार आपण ते कलेक्ट करू शकतो. एका साईडला सिटीचे नेम लिहा आणि एका साईडला त्या सिटीमध्ये किती पॉप्युलेशन आहे हे आपण पुट डाऊन करू शकतो. म्हणजे असं क्लासिफाईड तुम्ही काय करू शकता, तो डाटा करू शकता. म्हणजे जिओग्राफिकल क्लासिफिकेशनमध्ये तुम्ही स्टेट वाईज, सिटी वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज किंवा व्हिलेज वाईज, नेशन वाईज तुम्ही काय करू शकता, डाटा पुट डाऊन करू शकता, डिस्ट्रीब्यूट करू शकता. नेक्स्ट आहे क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. आता क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये तुम्ही नंबर किंवा द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ कॉलेज, इथं आता काय केलेलं एक्झाम्पल त्यांनी गिव्हन केलेलं आहे की क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशनचा अर्थ काय, तर वेळेनुसार डाटा तुम्ही काय करू शकता, पुट डाऊन करू शकता, क्लासिफाईड करू शकता. इफ डाटा इज अरेंज्ड अकॉर्डिंग टू टाइम, सच टाइप ऑफ अरेंज्ड in the data is called chronological classification. In the basis of the classification, data may be arranged year wise, month wise, week wise, minute wise and second wise, hour wise etc. फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्ही इथं डाटा जो काही क्रोनॉलॉजिकली क्लासिफाय करता तो कोणत्या पद्धतीनं करू शकता, तर इयर वाईज असेल, मंथ वाईज असेल, वीक वाईज असेल, मिनिट वाईज असेल, सेकंड वाईज असेल किंवा हवर वाईज असेल, अशा पद्धतीने तुम्ही डाटा याच्यामध्ये क्लासिफाईड करू शकता. फॉर एक्झाम्पल इथं बुकमध्ये गिव्हन केलेलं आहे टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन अ प्रोजेक्ट. इयर वाईज दिलेला आहे डाटा की एवढ्या वर्षामध्ये किती नंबर इन हंड्रेड्स आहेत किंवा नंबर किती आहेत स्टुडंट्सचे, इथं एक्झाम्पल त्यांनी गिव्हन केलेलं आहे. मग इयर वाईज इथं 1967, 1968 रिस्पेक्टिव्हली आपण इथं इयर घेतलेले आहेत आणि प्रत्येक इयरमध्ये किती स्टुडंट आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. नंबर्स इन 100मध्ये दिलेले आहेत, 15, 18, 17, 19 अँड 21. म्हणजे नंबर वाईज ज्या वेळेला तुम्ही डाटा कलेक्ट करता, मग इयर वाईज, मिनिट वाईज, हावर्स वाईज असेल, सेकंड वाईज असेल, वीक वाईज असेल, मंथ वाईज असेल, या पद्धतीनं क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये डाटा तुम्ही कलेक्ट करून क्लासिफाईड करू शकता. नेक्स्ट आहे तो म्हणजे क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन, ज्याला आपण गुणात्मक वर्गीकरण असं देखील म्हणू शकतो. इफ डाटा इज अरेंज्ड सर्टन ॲट्रिब्यूट्स विच कॅन नॉट मेजर्स in any type of measurement, such types arrangement of data is called a qualitative classification.
फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर पॉप्युलेशन ॲज मेल ऑर फिमेल, रुरल अँड अर्बन पॉप्युलेशन. आता क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशनमध्ये तुम्ही काय करू शकता, गुणात्मकरित्या वर्गीकरण करू शकता किंवा गुणात्मकरित्या क्वालिटेटिव्ह नुसार काय करू शकता, डाटाचं डिव्हायडेशन करू शकता किंवा डिस्ट्रीब्यूट डाटा करू शकता. आता क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशनमध्ये परत त्यांनी 2 प्रकार सांगितलेले आहेत. फर्स्ट म्हणजे सिम्पल ऑर 2 फोल्ड क्लासिफिकेशन आणि सेकंड मेनीफोल्ड क्लासिफिकेशन. आता 2 फोल्ड क्लासिफिकेशनमध्ये काय केलं जातं, आता फॉर एक्झाम्पल इथं दिलंय द स्टुडंट्स इन अ कॉलेज कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू सेक्स ॲज. सेक्स ॲज नुसार तुमचा डाटा डिव्हाइड करायचा असेल की बाबा एखाद्या कॉलेजमध्ये स्टुडंट रिसर्च करायचे आहेत की किती आहेत, मग त्याच्यामध्ये मेल किती आहेत, फिमेल किती आहेत हे आपल्याला जर शोधायचं असेल तर एकत्रितरित्या डाटा न करता त्याचं क्लासिफाईड टोटल स्टुडंटचे 2 कॉलम तुम्ही करू शकता. या स्टुडंट्समध्ये मेल्स किती आहेत आणि फिमेल किती आहेत, म्हणजे 2 वे 2 कॉलमनुसार 2 फोल्ड किंवा सिम्पल ऑर 2 फोल्ड क्लासिफिकेशन. हा झाला क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन मधला पार्ट. सेकंड म्हणजे मेनीफोल्ड क्लासिफिकेशन. आता मेनीफोल्ड क्लासिफिकेशन मध्ये दुसरा त्यांनी एक्झाम्पल आपण तेच घेतलं की स्टुडंट्स टोटल कॉलेजमध्ये किती आहेत आपल्याला काढायचं आहे गुणात्मकरित्या. त्यातले मेल आणि फिमेल इथं आपण सिम्पल वेमध्ये किंवा 2 फोल्डमध्ये आपण एक्झाम्पल बघितलं, हेच एक्झाम्पल इथं आपण फॉलो करतोय मेनीफोल्ड क्लासिफिकेशनमध्ये. मेनीफोल्ड क्लासिफिकेशनमध्ये हे 2 कॉलम ऑलरेडी आपण प्रिपेअर केल्यानंतर या 2 कॉलममध्ये परत 2 कॉलम प्रिपेअर करायचे. म्हणजेच मेलमध्ये अर्बन किती, अर्बनमधले किती आहेत आणि रुरल मधले किती आहेत, त्यानंतर फिमेल मधले सुद्धा रुरल मधले किती आहेत आणि अर्बन मधले किती आहेत, असे टोटल 1 कॉलम असणार. म्हणजे परत 2 कॉलम याच्यामध्ये वाढले की त्याला आपण काय म्हणणार, मेनीफोल्ड क्लासिफिकेशन. फॉर एक्झाम्पल द स्टुडंट पॉप्युलेशन ऑफ अ कॉलेज कॅन बी फर्दर डिवाइडेड ॲज अ रुरल अँड अर्बन. It can be classified even further as employed and unemployed. This will be manifold classification. A sample of manifold classification is shown below. या पद्धतीनं टेबल फॉर्म मध्ये आपण तो डाटा काय करणार, क्लासिफाईड करणार. नेक्स्ट आहे 4th क्लासिफिकेशनचा टाइप्स, तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन, ज्याला आपण संख्यात्मक वर्गीकरण असं देखील म्हणू शकतो. इफ डाटा इज अरेंज्ड अ सर्टन ॲट्रिब्यूट्स विच कॅन बी मेजर्ड in any type of measurement, such type arrangement of data is called a quantitative classification. Quantitative, for example सांगायचं झालं तर height, weight, income, expenditure. Height can be measured ms inches in the feet or meters. याच्यामध्ये तुम्ही डाटा काय करू शकता, याच्यात क्लासिफाईड करू शकता. आता इथं एक्झाम्पल दिले हाईट इन सेंटीमीटर, सेंटीमीटरमध्ये हाईट दिलेले आहे आणि नंबर ऑफ स्टुडंट किती, नंबरचे एवढ्या इंचेसमध्ये असलेले स्टुडंटचे नंबर किती आहेत किंवा किती स्टुडंट्स आहेत. 150 to 155 मध्ये एवढे स्टुडंट्स आहेत, 155 to 160 इंचेस सेंटीमीटरमध्ये एवढे स्टुडंट्स आहेत. म्हणजे क्वांटिटेटिव्ह डाटा याच्यामध्ये तुम्हाला क्लासिफाईड करता येतो. जसं की एक्झाम्पल सांगायचं झालं की हाईट असेल, वेट असेल, इन्कम असेल, एक्सपेंडिचर असतील, या पद्धतीचे एक्झाम्पल आपल्याला सांगता येते. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशनमध्ये डाटा तुम्ही क्लासिफाईड करता तर त्याच्यामध्ये हे पुढे दिलेले पॉइंट्स तुम्हाला इम्पॉर्टंट ठरतात. फर्स्ट म्हणजे व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट. बघा, व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट हे 2 जे काही पॉइंट आहेत ते अतिशय महत्त्वाचे. देअर आर 2 मेजरेबल आयटम्स दॅट कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल. आता व्हेरिएबल म्हणजे काय, तर चल. द आयटम्स विच चेंज इन इट्स व्हॅल्यू इट इज कॉल्ड व्हेरिएबल. असा डाटा किंवा असे आयटम्स की जे चेंजेस होऊ शकतात, की त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल पॉप्युलेशन असेल, नक्कीच पॉप्युलेशन आत्ता एवढी आहे, नंतर 2 दिवसांनी गेलो आपण चेक करायला किंवा वर्षांनी 2 वर्षांनी रिसर्च करायला गेलो तर त्याच्यामध्ये चेंजेस थोड्या एकतर कमी झालेले असतील किंवा जास्त झालेले असतील. हा चेंजेस त्याच्यामध्ये झालेला असतात. त्यानंतर सेल्स असेल, आज एक सेल्स 10 लाख असेल, परत वर्षांनी आपण रिसर्च करायला गेलो तर 20 लाख झाले असतील किंवा कमी झाले असतील. सेल्स असेल, मार्क्स असतील, इन्कम असेल, एक्सपेंडिचर असतील किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल, नॅशनल इन्कम असेल, दिस आर व्हेरिएबल. याला आपण काय म्हणणार, व्हेरिएबल. की असे पॉइंट की ज्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. जसं आपण एक्झाम्पल आता सांगितलं की पॉप्युलेशन, सेल्स, मास, इन्कम, एक्सपेंडिचर, इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट, असे जे काही पॉइंट्स आहेत, असा जो काही डाटा आहे तो व्हेरिएबल मध्ये असणार आहे. त्यानंतर सेकंड आहे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय, स्थिर, अचल ज्याला स्वरूपात असं म्हणतो आपण. इफ आयटम्स इज नॉट चेंज
In its value, it is called a constant. For example, total land of our country that 2.5%. Height a certain place from the sea are lived are constant. बघा, एखाद्या कंट्रीमध्ये जमीन जर मोजायचं झालं तर 2.5 एवढी आहे, तर त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही, कमी जास्त तेवढीच ती राहणार आहे. किंवा सियाचं जर आपण मापन केलं तर ती काय राहणार आहे, ज्या क्षेत्रामध्ये आहे तो तिथेच राहणार आहे. तो काही उचलून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी नेता येणार आहे का, म्हणजे याच्यामध्ये चेंजेस होऊ शकत नाही. त्यामुळे व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट हे 2 पॉईंट क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशनमध्ये महत्वाचे आहेत. त्यानंतर पॉईंट येतो तो म्हणजे क्लास लिमिट्स. क्लास लिमिट, जो काही क्लास क्लासिफाईड करता तुम्ही किंवा जो काही डाटा क्लासिफाईड करता, तर त्याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स महत्वाचे तुम्हाला असणार आहेत त्याच्याशी रिलेटेड आपण पॉईंट्स बघतोय. की क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशनमध्ये तिसरा महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे क्लास लिमिट. अ हायेस्ट अँड लोएस्ट लिमिट ऑफ अ क्लास इज कॉल्ड क्लास लिमिट्स और अप्पर अँड लोअर लिमिट ऑफ अ क्लास इज कॉल्ड क्लास लिमिट. आता क्लास लिमिटचा अर्थ काय, तर जो काही ऑब्झर्वेशन्स तुम्हाला गिव्हन केले जातात फर्स्ट कॉलममध्ये, फॉर एक्झाम्पल मार्क्स दिलेत. आता कंटिन्युअस डाटाचा जर विचार केला तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं झालं तर क्लास आपण कसा लिहितो, बघा इथं मी दाखवते एक्झाम्पल. 150 to 155, 155 to 160 या पद्धतीने आपण क्लास मेन्शन करतो. आता याच्यामध्ये हायेस्ट लिमिट कोणता आहे तर 155 आणि लोएस्ट लिमिट कोणता आहे तर 150 आहे. म्हणजे याला आपण काय म्हणणार, क्लास लिमिट. याला आपण काय म्हणणार, क्लास लिमिट. आता इथं इन द 150 to 155 क्लास, म्हणजे इथं किती डिफरन्स आहे तर 5चा डिफरन्स किती आहे, 5. म्हणजे क्लास लिमिट याच्यामध्ये लोएस्ट लिमिट किती आहे 150 अँड हायेस्ट किंवा अपर लिमिट किती आहे 155 इज द हायेस्ट लिमिट ऑफ द क्लास इज 20 to if the of the class is 150 to 155. याला आपण म्हणणार क्लास लिमिट. म्हणजे जो काही क्लास तुम्ही इथं लिहिता याची लोएस्ट अमाऊंट आणि हायेस्ट अमाऊंट इथं फिगर विचारत घेणार. म्हणजे 150 ही काय असणार आहे लोएस्ट लिमिट आणि 155 ही काय असणार आहे आपली हायेस्ट लिमिट. याला म्हणायचं क्लास लिमिट. नेक्स्ट पॉईंट येतो तो म्हणजे ओपन एंड क्लासेस. आता जो काही डाटा तुम्हाला गिव्हन केलेला असतो क्वांटिटेटिव्ह मध्ये, तो त्याच्यासाठी हे पॉईंट्स महत्वाचे आहेत, त्यामुळे मी ते एक्सप्लेन करते. ओपन एंड क्लासेसमध्ये जो काही डाटा तुम्हाला गिव्हन केला जातो तो डाटा कशा पद्धतीने असतो बघा. एकतर आपण इथं एक्झाम्पल पाहिलं की इथं लोअर जो काही क्लास आहे 150 आहे आणि हायेस्ट क्लास जो काही आहे 155 आहे. तर प्रत्येक वेळेला क्वेश्चनमध्ये तोच डाटा गिव्हन केला असेल असं नाही. तर ओपन एंड क्लासेसमध्ये जो काही क्लास तुम्हाला गिव्हन केला असेल त्याच्यामध्ये बघा वेजेस इन ऑब्झर्वेशन्स दिलेत, नंबर ऑफ वर्कर्स दिलेत. आता वेजेस इन रुपीजमध्ये दिलं असताना सुरुवातीचा जो काही क्लास दिलाय तो बिलो 700 दिलेला आहे. बिलो 700 म्हणजे 700 पेक्षा कमी इथून स्टार्ट होतोय असं सांगितलंय. 700, 700 to 800, 800 to 900. आणि जो काही शेवटचा क्लास दिलेला आहे अबाव 1100 म्हणजे 700 पेक्षा कितीही कमी असू शकतो आणि 1100 पेक्षा कितीही जास्त असू शकतो. इथं क्लास लिमिट तुम्हाला दिली आहे का, नाही दिली. म्हणजे 700 पेक्षा कमी कितीही असू शकतो, 600, 500, 400, 300 कितीही, आणि 1100 पेक्षा जास्त कितीही असू शकतो. 2000, 2500, 1500, 1800. इथं लिमिट तुम्हाला गिव्हन केलेलं नाही. हा कोणता डाटा असणार आहे, ओपन एंड क्लासेस. याला म्हणायचं ओपन एंड क्लासेस. नेक्स्ट आहे क्लास मॅग्निट्यूड और क्लास इंटरवल. क्लास इंटरवल कोणाला म्हणायचं, जो काही क्लास तुम्हाला इथं गिव्हन केलेला असतो फर्स्ट कॉलम मध्ये तो विड्थ ऑफ द क्लास. आता इथं त्यांनी फॉर्म्युला गिव्हन केलाय की कशा पद्धतीने ओळखायचं की क्लास इंटरवल म्हणजे काय. तर क्लास इंटरवल इज डिफाईन ॲज डिफरंट बिटवीन अप्पर क्लास लिमिट अँड लोअर क्लास लिमिट. मॅग्निट्यूड ऑफ क्लास इंटरवल कशा पद्धतीने शोधायचा, तर फॉर एक्झाम्पल 700 to 800 हा क्लास तुमचा असणार आहे. याच्यामध्ये लोएस्ट क्लास कोणता आहे 700 आणि हायेस्ट क्लास कोणता आहे 800. तर याच्यातून हा मायनस करायचा. अप्पर क्लास मधून लोअर क्लास मायनस करून जो काही डिफरन्स येईल तो तुमचा काय असणार आहे, क्लास इंटरवल असणार आहे. मग इथं 700 मायनस 800 राहिले किती 100. 100 हा तुमचा काय असणार आहे, क्लास इंटरवल असणार आहे. बघा इथं लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस लोएस्ट व्हॅल्यू डिवायडेड बाय नंबर ऑफ क्लासेस. नेक्स्ट पॉइंट आहे क्लास फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट पॉइंट काय आहे, क्लास फ्रिक्वेन्सी.
हाऊ मेनी आयटम्स आर रिपीटेड इंटू ईच क्लास दॅट रिपीट नंबर इज फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट क्लास आर इट इज कॉल्ड अ क्लास फ्रिक्वेन्सी. आता क्लास फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बघा, जो काही डाटा तुमच्याकडे येतो तो योग्य पद्धतीनं क्लासिफाईड केल्यानंतर एखाद्या ठराविक टेबल फॉर्ममध्ये तो घातल्यानंतर त्याचं क्लास फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन होणं खूप गरजेचं किंवा फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. मग त्या क्लास कशा पद्धतीने गिव्हन केलेला असतो त्याच्यामध्ये त्यांनी 2 मेथड दिलेत. फर्स्ट म्हणजे एक्सक्लुसिव्ह मेथड अँड सेकंड म्हणजे इन्क्लुसिव्ह मेथड. आता एक्सक्लुसिव्ह मेथड म्हणजे काय, तर अकॉर्डिंग टू दिस मेथड ऑफ द क्लास इंटरवल द व्हॅल्यू ऑफ द अप्पर लिमिट. एक्सक्लुसिव्ह मेथड काय सांगते, व्हॅल्यू ऑफ द अप्पर लिमिट is not included in that class but it is in the next class. बघा आता हे दोन्ही एक्सप्लेन करण्यासाठी नोट्स ज्या काही मी काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करते की मेथड्स ऑफ क्लास इंटरवलमध्ये 2 मेथड मी सांगितले की एक्सक्लुसिव्ह मेथड अँड इन्क्लुसिव्ह मेथड. आता एक्सक्लुसिव्ह मेथड सांगायचं झालं तर अकॉर्डिंग टू दिस मेथड ऑफ द क्लास इंटरवल द व्हॅल्यू ऑफ द अपर लिमिट इज नॉट इन्क्लुडेड इन दॅट क्लास बट इट इज इन द नेक्स्ट क्लास. एक्सक्लुसिव्ह मेथडमध्ये ज्या वेळेला तुम्हाला डाटा गिव्हन केला जातो तो डाटा कशा पद्धतीने असतो, फॉर एक्झाम्पल इथं दिलाय 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. याच्यामध्ये क्लास इंटरवल कसा पकडणार आपण बघा, तर इन द 20 to 30 क्लास 30 इज द अप्पर लिमिट अँड इट इज नॉट इन्क्लुडेड इन दिस क्लास but it is included in the next class that is 30 to 40 class. आता असा ज्या वेळेला डाटा तुम्हाला गिव्हन केला जातो आणि आन्सर काढण्यासाठी सांगितलं जातं तर याच्यामध्ये बघा क्लास तुमच्या लक्षात आला असेल. फर्स्ट क्लासमध्ये 0 to 10 दिलाय म्हणजे इथं अप्पर लिमिट शेवटची संख्या किती आहे 10, ही दुसऱ्या क्लासची लोअर संख्या आहे. सेकंड क्लासमध्ये सुद्धा 10 to 20 आहे म्हणजे सेकंड क्लासमध्ये 20 ही अप्पर लिमिट हायेस्ट लिमिट सांगितली आहे. तिसऱ्या क्लासमध्ये ती काय आहे, लोअर लिमिट असणार आहे. म्हणजे पहिल्या क्लासमध्ये शेवटची जी काही फिगर ऍड आहे ती नेक्स्ट क्लासमध्ये ऍड इन्क्लुडेड असते. याला आपण म्हणणार एक्सक्लुसिव्ह मेथड. नेक्स्ट आहे इन्क्लुसिव्ह मेथड. अकॉर्डिंग टू दिस मेथड ऑफ द क्लास इंटरवल द व्हॅल्यू ऑफ द अप्पर लिमिट इन द इन्क्लुडेड इन दॅट क्लास. बघा आता इथं डाटा कशा पद्धतीने दिलाय, 0 to 9, 10 to 19, 20 to 29, 30 to 39 आणि 40 to 49 अशा पद्धतीने डाटा गिव्हन केलाय. आता वरच्या क्लासमध्ये आपण बघितलं की इथं क्लास जो काही दिलाय तो सेकंड क्लासमध्ये इन्क्लूड आहे. जो काही हायेस्ट लिमिट दिलेला आहे तो सेकंड क्लासमध्ये इन्क्लूड आहे. बघा मात्र इन्क्लुसिव्ह मेथडमध्ये काय सांगितलेलं आहे, तर पहिल्या क्लासमध्ये जी काही फिगर इन्क्लूड आहे ती सेकंड क्लासमध्ये इन्क्लूड असणार नाही. बघा 0 to 9 इथं आहे का क्लासमध्ये, नाही. मात्र एक्सक्लुसिव्ह मेथडमध्ये इथं ऑलरेडी गिव्हन असणार आहे म्हणजे इन्क्लूड असणार आहे. इथं मात्र 0 to 9, 10 to 19, इथं 9 to 29 आहे का, नाही. तर 20 to 29 म्हणजे पहिल्या क्लासमध्ये इन्क्लूड असलेली फिगर ही सेकंड क्लासमध्ये इन्क्लूड याच्यामध्ये दिली जात नाही. इन द 20 to 29 क्लास बघा इथं इज द अप्पर लिमिट अँड इट इज इन्क्लुडेड इन द क्लास. दॅट्स इट. अशा पद्धतीनं ज्या काही मेथड्स ऑफ क्लास इंटरवलच्या आहेत त्या देखील आपण आजच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. बघा इथं बुकमध्ये जरी तुम्ही बघायला गेला तरी तुमच्या लक्षात येईल की एक्सक्लुसिव्ह मेथड आणि इन्क्लुसिव्ह मेथड कोणाला म्हणायचं. एक्सक्लुसिव्ह मेथड बघा 200 to 300 आणि इन्क्लुसिव्ह मेथडमध्ये 200 to 99. परत सेकंड क्लासमध्ये ती अमाऊंट इन्क्लूड होत नाही, त्याच्या पुढची अमाऊंट काय होत असते, इन्क्लूड होत असते. नेक्स्ट पॉईंट आहे क्लास बाउंड्रीज. आता क्लास बाउंड्रीज कोणाला म्हणायचं, इफ डाटा इज ट्रान्सफर फ्रॉम इन्क्लुसिव्ह टू एक्सक्लुसिव्ह मेथड ऑफ द क्लास इंटरवल दॅन इट इज कॉल्ड बाउंड्रीज. बाउंड्री कोणाला म्हणायचं, तर बघा इथं काय सांगितलं एक्झाम्पल. सपोज वी आर रेकॉर्डिंग वेट्स ऑफ बॉईज इन द by rounding up the weights to nearest kg. This means we will record the weight 56.4 kg as 56 kg and 56.8 kg as 57. म्हणजे याच्या आसपासचा जो काही क्लास असणार आहे त्याला आपण क्लास बाउंड्रीज म्हणतो. म्हणजे फर्दर इफ वी आर क्लासिफाइंग द डाटा इन्क्लुसिव्ह मेथड,
अँड इफ अ क्लास इज 50 to 59 असं असणार आहे. इट मीन्स वी आर पुटिंग द वेट लेईंग इन बिटवीन 49.50 kgs and 59.5 kgs in the class. These limits 49.5 as a 59.5 are called class boundaries. आता क्लास बाउंड्रीजचा अर्थ काय इथे एक्झाम्पल दिले. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगायचं झालं तर दिस मीन्स वी विल रेकॉर्ड द वेट 56.4 kg as a 56 kg and 56.8 kg as a 57. म्हणजे या ठिकाणी सांगायचं झालं तर इन्क्लुसिव्ह मेथडनं जर डाटा बघायला गेलं तर जो काही 56.4 kg ॲज अ 56 kg मध्ये तो इन्क्लूड होईल अँड 56.8 kgचा जो काही आहे तो 57 मध्ये इन्क्लूड होईल. फर्दर इफ वी आर क्लासिफाईंग द डाटा बाय इन्क्लुसिव्ह मेथड अँड इफ अ क्लास इज 50 to 59 म्हणजे इन्क्लुसिव्ह मेथड आता आपण जी काय एक्सप्लेन केली त्यानुसार 50 to 59 मध्ये तो इन्क्लूड होईल. इट मीन्स वी आर पुटिंग द वेट लेईंग इन बिटवीन 49.5 kg अँड 59.5 kg म्हणजे क्लास बाउंड्रीज ही असणार आहे स्टार्ट आणि ही एंड. इन दिस क्लास दिस लिमिट्स 49.5 अँड 59.5 आर कॉल्ड क्लास बाउंड्रीज. क्लास बाउंड्रीजचा अर्थ काय थोडक्यात सांगायचं तर क्लास जिथून स्टार्ट होतो त्याची सुरुवातीची फिगर आणि लास्टची फिगर याला आपण क्लास बाउंड्रीज म्हणणार आहोत. नेक्स्ट पॉईंट येतो लास्टचा तो म्हणजे क्लास मार्क्स. द मिड व्हॅल्यू ऑफ अ क्लास इज कॉल्ड द क्लास मार्क्स ऑफ द क्लास. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर इफ द क्लास इज 60 to 70 द क्लास मार्क विल बी 65. म्हणजे जो काही क्लास तुम्हाला गिवन केलेला असतो या क्लासमधील मिड पॉईंट म्हणजेच काय मधली जी काही अमाऊंट आहे मधली जी काही फिगर आहे ही तुमची काय असणार आहे क्लास मार्क असणार आहे. बघा 60 to 70 दिलेला आहे तर 60 to 70 मध्ये मधली जी काही फिगर येणार आहे ती किती येणार आहे 65. हा 65 तुमचा काय असणार आहे क्लास मार्क असणार आहे. इफ द क्लास इज 80 to 85 द क्लास मार्क विल बी 82.5. म्हणजे किती पॉईंट मध्ये असू शकतो राऊंड फिगर असू शकतो बट त्या दोन्ही क्लासच्या मधली जी काही संख्या असणार आहे ती येणार आहे. दस क्लास मार्क इज गिवन बाय. तो कशा पद्धतीने काढायचा बघा. क्लास मार्क इज इक्वल्स टू लोअर लिमिट सुरुवातीचा क्लास घ्यायचा आहे प्लस अप्पर लिमिट लास्टचा क्लास घ्यायचा आहे डिवायडेड बाय 2. क्लास मार्क किंवा लोअर लिमिट प्लस डिफरन्सेस डिवायडेड बाय 2 कशाही पद्धतीने तुम्ही केलं तरी चालेल. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.